नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सध्या आपण टिफिन स्पेशल रेसिपींची सीरीज चालू केली आहे. तर आज आपण त्यातलीच 5वी रेसिपी म्हणजे गाजराची सुकी भाजी बनवणार आहोत. अतिशय झटपट चविष्ट ही रेसिपी तयार होते आणि त्याचबरोबर पौष्टिक असल्यामुळे घरामध्ये कोणी लहान मुलं असतील तर आवर्जून त्यांच्या आहारात ठेवा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे, त्यामुळे या भाजीला खमंगपणा येतो. मोहरी फुटल्यासारखी दिसली की पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालायची आहे. आता त्याचबरोबर बघा, मी इथे अर्धा किलो गाजर घेतले होते, जे स्वच्छ धुवून वरची साल काढून घेतली आहे आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे. मध्ये पांढरा जो पोर्शन असतो तो जर गाजरामध्ये जास्त असेल तर तो पांढरा पोर्शन काढून टाकायचा आहे. आता 1 वाटी मी यामध्ये फ्रेश मटार टाकून घेतलेला आहे. सध्या मटारचा सीझन आहे, तर मटार आवर्जून घाला. याने ही भाजी दिसायलाही खूप छान दिसते. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर आधी भाजी चांगली परतवून घ्यायची आहे. 2 मिनिटांनी परतवून झाली की गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 वाफा आधी आपल्याला हिच्या काढून घ्यायच्या आहे. तर 2-3 मिनिटांनंतर असं झाकण उघडायचं. पुन्हा भाजी एकदा आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे. याआधीसुद्धा अनेक टिफिन स्पेशल रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. तर 2 वाफा मी या ठिकाणी मंद आचेवर काढून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत. तर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा साखर टाकायची आहे. साखर व मीठ टाकल्यामुळे गाजराला पाणी सुटतं आणि ही गाजराची भाजी मस्त मऊसूत शिजायला मदत होते. आता यामध्ये अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे. 1 चमचा मी यामध्ये घरातला ठेवणीचा काळा मसाला ॲड केलेला आहे. तुमच्याकडे काश्मीरी लाल तिखट पावडर नसेल तर रेग्युलर लाल तिखट टाकलं तरीही चालेल. पाव कप आपल्याला भाजून घेतलेला तिळाचा कूट यामध्ये टाकायचा आहे. तिळाचा कूट घरामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये ॲड केला तरीही चालेल. पण एकदा तिळाचा कूट टाकून ही भाजी करून बघा, अप्रतिम चवीची लागते. छान आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे आणि आता पुन्हा आपल्याला आहे ना मंद आचेवर ही चांगली पुढील 7-8 मिनिटासाठी चांगली वाफवून घ्यायची आहे. मीठ व साखर टाकल्यामुळे भाजीला छान पाणी सुटलेलं आहे आणि मंद आचेवर ही चांगली आपण वाफवून घेतली आहे. शेवटी कोथिंबीर टाकून ही सर्व करायची आहे. तर तुम्ही सुद्धा अशी गाजराची सुकी भाजी आवर्जून एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली ती कमेंट करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.